नमस्कार. श्रीपाद श्रीवल्लभ चरितामृतामध्ये ना काही वाक्य अशी आहेत जी थेट आपल्याला एका खोल आध्यात्मिक प्रवासावर घेऊन जातात. तर आज आपण काय करणार आहोत? आपण अध्याय 29 मधली अशीच काही निवडक वाक्य घेऊ आणि त्यांचा अर्थ उलगडून पाहूया. चला तर मग सुरू करूया हा प्रवास. आणि आपल्या या प्रवासाची सुरुवात होते एका खूप शक्तिशाली वचनाने, तुमचे जीवन मुक्त हो. हे एकच वाक्य खरं तर या संपूर्ण चिंतनाचा केंद्रबिंदू आहे. हे आपल्याला थेट आध्यात्मिक मुक्तीच्या शक्यतेपर्यंत घेऊन जातं. तर आपल्या प्रवासाचा पहिला टप्पा आहे प्रभूंचं आश्वासन. पण या दैवी वचनाचं खरं स्वरूप काय आहे आणि यातून देव आणि भक्ताचं नातं नेमकं कसं उलगडत जातं? चला पाहूया. बघा, यातलं पहिलं वाक्य काय सांगतं? ते एका अनन्य स्वीकृतीबद्दल बोलतं. म्हणजे ही स्वीकृती फक्त आणि फक्त अशा लोकांसाठी आहे ज्यांची भक्ती पूर्णपणे एकाग्र आहे, अविचल आहे. इथे आपल्याला सामान्य भक्ती आणि अनन्य भक्ती यातला फरक अगदी स्पष्टपणे दिसून येतो. आणि यानंतर ना एक असं वाक्य येतं जे पहिल्यांदा ऐकल्यावर थोडं विरोधाभासी वाटेल, पण ते तितकंच गहन आहे. यात देव स्वतःला भक्ताचा सेवक किंवा वाहक म्हणून घेतायत. जरा विचार करा, ही कल्पनाच किती विलक्षण आहे नाही का? या एका वाक्यातून भक्तीची ताकद आणि त्याचवेळी देवाची विनम्रता, दोन्ही गोष्टींचं दर्शन घडतं. आणि मग हा प्रश्न उभा राहतो की एखादा देव भक्ताचा सेवक असण्याचा अर्थ तरी काय असू शकतो? हा प्रश्न आपल्याला खरंच एका खोल विचारात पाडतो की ह्या दैवी नात्यामध्ये नम्रता आणि प्रेम किती खोलवर रुजलेलं असेल. यातून एक गोष्ट स्पष्ट होते, हे नातं स्वामी आणि दासाचं नाहीये, तर हे नातं आहे निखळ प्रेम आणि संपूर्ण समर्पणाचं. ठीक आहे, प्रभूंचं आश्वासन तर मिळालं, पण तिथपर्यंत पोहोचायचं कसं? त्याचा मार्ग कोणता? तोच आहे हा कठीण तपश्चर्येचा मार्ग. चला तर मग बघूया यात काय दडलंय. आता पुढचं वाक्य समजून घ्यायचं असेल ना, तर आपल्याला आधी तप म्हणजे काय ही संकल्पना समजून घ्यावी लागेल. बघा, तप म्हणजे फक्त शरीराला कष्ट देणं नाही, तर तप म्हणजे आत्मनियंत्रण आणि एकाग्रतेची एक खूप खोलवरची साधना. अच्छा, म्हणजे आता हे स्पष्ट होतंय की मुक्तीचा मार्ग काही सोपा नाहीये. तो तीव्र आध्यात्मिक प्रयत्नांनी भरलेला आहे आणि म्हणूनच चरितामृतात त्याला अत्यंत कठीण तपश्चर्या असं म्हटलंय. हे थेट तप या संकल्पनेशी जोडलेलं आहे. म्हणजे मुद्दा काय, तर आश्वासनासोबतच साधनेची अट ही आहेच. आणि गंमत म्हणजे या कठीण तपश्चर्येला आणखी जोर देण्यासाठी या ग्रंथात नरसिंहाचं नाव येतं. आपल्याला माहीतच आहे, नरसिंह हे एक अत्यंत उग्र आणि शक्तिशाली अवतार आहेत. त्यामुळे त्यांच्या उल्लेखातून हेच सूचित होतं की या साधनेसाठी सुद्धा तशीच तीव्र, तशीच अविचल ऊर्जा लागते. बरं, मग एवढी भक्ती आणि इतकी कठीण तपश्चर्या यानंतर काय मिळतं? तर आपल्याला मिळतो दिव्य वाणीचा अनुभव. म्हणायला गेलं तर हा आपल्या या प्रवासाचा कळसच आहे. आणि मग अखेरीस या संपूर्ण आध्यात्मिक प्रवासाचं फळ मिळतं. ते फळ म्हणजे दिव्य वाणीचा प्रत्यक्ष अनुभव. विचार करा, ही किती विलक्षण अनुभूती असेल. ही अशी एक अवस्था आहे जिथे साधक आणि साध्य यांच्यातलं सगळं अंतरच मिटून जातं. तर आपण या काही निवडक वाक्यांमधून एक संपूर्ण प्रवास पाहिला, नाही का? किती सुंदरपणे ही कथा उलगडते बघा. सगळ्यात पहिलं मुक्तीचं दैवी आश्वासन मिळतं. त्यानंतर त्या आश्वासनापर्यंत पोचण्यासाठी कठीण तपश्चर्येचा मार्ग स्वीकारावा लागतो. आणि शेवटी त्याचा परिणाम म्हणून दिव्यवाणीचा साक्षात्कार होतो. आणि शेवटी हा एक प्रश्न आपल्याला विचार करायला लावतो की जर मुक्तीचं वचन खरं आहे आणि तपश्चर्या हाच त्याचा मार्ग आहे, तर मग जेव्हा ती दिव्यवाणी अखेरीस ऐकू येईल तेव्हा ती काय सांगत असेल? यावर नक्कीच विचार करण्यासारखं आहे.